आज या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आपला उद्देश एकच आहे की आज राज्यामध्ये सरकार आणायचं असेल, शेवटी सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही आणि म्हणून राज्यामध्ये सरकार आणायचं असेल तर संगमनेर विधानसभेमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा आमदार निवडून आणायचा आहे, हा संकल्प आपल्याला करायचा. जरी मोरे साहेब म्हटले राजकीय कार्यक्रम नसेल, पण कोणी हुशार एवढं सगळ्यांना माहिती कशाला बोलवलं, जेवण करतीलच. पण या गोष्टी तुमच्या निदर्शनात मी यासाठी आणून दिलो की खरंच माझी तुम्हाला विनंती आहे की अभ्यास करा, आकड्यांचा अभ्यास करा. आकडे म्हणजे विधानसभा आणि लोकसभेच्या आकडेवारीचा अभ्यास करा. राजकारणामध्ये पराजय विजय हे सगळं होत राहत. मी तुम्हाला अवश्य सांगतो की माझ्या इतका विकास या देशामधल्या कुठल्याही खासदारांनी केला नसेल, एवढा विकास सुजय विखेंनी दक्षिण लोकसभेमध्ये केला. अपवादात्मक परिस्थिती होती, पराजय झाला. त्याचे कारण किंवा त्याचं विश्लेषण मी करू इच्छित नाही. ते गोष्ट घडली ती आपण मागे टाकली. पण आता यापुढं आपण आपल्या सगळ्या भागामध्ये काहीही ताकद नसताना जर आपण इथपर्यंत पोहोचू शकतो तर सगळ्यांची ताकद एक केली तर आपण काय करू शकतो हे तालुक्याच्या जनतेला अनुभूती करायला आपलं काम आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एकच विनंती करेन की वेळ कमी आहे, वेळेची कमतरता आहे, संपर्क करण्यामध्ये देखील अडचण होईल. आणि म्हणून आपल्या ज्यांना माझ्याकडे काम असेल, तुम्ही फक्त आमचं जे संपर्क कार्यालय आहे संगमनेर शहरामध्ये तिथं फक्त तुमचं नाव आणि फोन नंबर नोंदवून द्या. फोन उचलणं क्लिष्ट यासाठी आहे की तिकडचे फोन येतात, इकडचे फोन येतात, मी भाषण करत असतो किंवा कामाच्या नियोजनात असतो तर फोन लगेच उचलला जाईल असं मी म्हणत नाही. पण ज्यांना वाटतं की त्यांना माझी भेट हवी असेल, तुम्ही माझ्या संपर्क कार्यालयामध्ये तुमच्या नावाची नोंद करा. मी दर आठवड्यामध्ये या मधल्या कालावधीमध्ये जसा मला वेळ मिळेल, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जेव्हा येणार असेल, जेवढे लोकांनी फोनची नोंदी करतील त्यांना फोन लावून आम्ही तुम्हाला बोलून घेऊ, तुम्ही अर्ज आणा. आणि मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो, माझा स्वभाव असा आहे, माझ्या हातात अर्ज पडला की तो सुटल्याशिवाय परत माणूस जात नाही. मी काम करण्यामध्येच विश्वास ठेवतो आणि हा फरक आपण तुम्हाला करून दाखवणार आहोत, हा बदल आपण तुम्हाला करून दाखवणार आहोत. वर्षानुवर्ष असंख्य असे प्रश्न आहेत जे सुटले गेलेले नाहीत, पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. सर्वसामान्य माणूस बोलायची हिंमत करत नाही. एका एवढ्या मोठ्या सत्तेविरोधात काय बोलणार, कसं बोलणार, बोलल्यानंतर खरंच आपण टिकू शकतो का, बोलल्यानंतर ज्या पद्धतीने त्रास केला जातो तो त्रास सहन करायची क्षमता. आता जुना काळ वेगळा होता. जुन्या काळात आमचे ऍडव्होकेट गुळवे साहेब होते किंवा देशमुख साहेब होते किंवा इतर जे जुने कार्यकर्ते होते, संभाजीराजे होते, त्यांच्यामध्ये ती क्षमता होती की एकदा आपण एक निर्धार केला आणि त्या निर्धाराच्या अनुसार पुढे जात असताना आपल्या प्रपंचाचं जरी बरं वाईट झालं तरी त्यांनी कधी विचार केला नाही. माझा तो काळ राहिला नाही. आता आपल्याला वाटतं यार आपण हे केलं, आपल्यावर कारवाई झाली, मग काय करायचं, मग कोण उभं राहणार. जोपर्यंत संघर्ष करायची भावना तुम्ही आणत नाही तोपर्यंत इथं आपल्याला जो उद्देश महायुती संदर्भात साध्य करायचा आहे तो इथं होणार नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला विनंती एकच करणार आहे की प्रश्न अनेक आहेत. या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून संघटन बांधणं फार आवश्यक आहे. एक आपण नियमावली कशी करता येईल आपल्याला आणि नियमावली करून सगळ्या लोकांना आपण कशा पद्धतीने
साथ देऊ शकतो किंवा सगळ्या लोकांना एक समान न्याय कसा देऊ शकतो हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. की संगमनेरमध्ये महायुतीचा उमेदवार एकदा हरला, दोनदा हरला, तीनदा हरला, चौथ्यांदा हरला, पण या वेळेस तुम्हाला मी लिहून देतो की या तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून. त्यासाठी रचना, त्यासाठी चर्चा, त्यासाठी सिस्टम, त्यासाठी आपल्याला अभ्यासपूर्वक या निवडणुकीला येणाऱ्या कालावधीमध्ये महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा केली पाहिजे. आणि निवडणूकदार कोण असेल त्याचा काय संबंध? लोक म्हणतात अगोदर चेहरा सांगा की कोण आहे, काय करायचं तुमचं काम तर आम्हीच करू. आम्ही चेहरा येईल जो असेल, जेव्हा असेल, ज्याचा असेल, जो कोणी इच्छुक असेल, ज्याची ताकद असेल तो करेल. आपण उलट चालतो, पहिलं उभं कोण राहणार, मग त्या नावाची चर्चा होते. चेहरा असा असला पाहिजे जो मॅनेज होऊ शकत नाही. चेहरा असा पाहिजे जो पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही. चेहरा असा पाहिजे जो कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही. तर संगमनेरमध्ये परिवर्तन होईल. सक्षम असेल की त्याला कोणताही पैसा विकत घेऊ शकत नाही असा उमेदवार असला तर काही तक्रार. आणि तुम्हाला फक्त मी तुम्हाला फक्त तुमच्या मनातली गोष्ट सांगू राहिलो. आमदार सुजयदादा विखे पाटील साहेबांचा विजय असो. आमदार सुजयदादा विखे पाटील साहेबांचा विजय असो. हॅलो, आजच्या या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एकच ठराव पास करायचा आहे. सगळ्यांनी आपल्याला संगमनेर तालुक्याचा भावी उमेदवार या मतदारसंघातला खासदार सुजय विखे पाटील असले पाहिजे महायुतीचे, असा ठराव आपण सर्वांनी मान्य करावा अशी सगळ्यांना विनंती करतो. आता सध्यासाठी बरेलीचे ठराव मांडला, त्या ठरावाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत मला एकच इथं निवेदन म्हणून सांगायचं आहे की मी महिलांच्या वतीने बोलते की आपल्या ज्या संगमनेरमध्ये आमदार निवडून येतो आणि का निवडून येतो तो त्याचा आपण अभ्यास चांगला केलेला आहे. आणि यावेळेस आपला युतीचा उमेदवार नक्कीच निवडून येईल अशी मला खात्री वाटते. आपण लेट लाडकी योजनेचा जो प्रकल्प राबवलेला आहे तो इतका चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे आणि महिला तर जास्तीत जास्त खुश झालेले आहे. आणि ह्यावेळेस आपण आपल्याकडे भाजपाला सीट कसे मिळेल ह्याचं पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. एवढंच मला इथं निवेदन द्यायचं. तुमच्या सगळ्या भावनेचा आदर आहे, मी त्या बाबतीत नाकारत नाही. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला उमेदवाराची रचना या तालुक्यासाठी सांगितली की असा व्यक्ती असेल तरच तो व्यक्ती तुम्हाला खरा न्याय देऊ शकतो. अन्यथा हे प्रयोग अनेक वेळेस आम्ही करून पाहिले. अनेक वेळेस आपण चेहरे द्यायचा प्रयत्न केला, अनेक वेळेस आपण उमेदवार द्यायचा प्रयत्न केला, पण ऐन निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर सगळी यंत्रणा थांबते. काहीतरी कारण असेल, मला माहित नाही. जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आपलं सगळेजण आपण बांधी लावत हीच आपली भूमिका असली पाहिजे. चेहरा कोण असेल याला काय महत्व नाही. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की मॅनेज न होणारा चेहरा यावेळेस महायुतीचा मी तुम्हाला दिल हा शब्द देण्यासाठी खरा आलेलो आहे. तो काय, कोण, कसा कसा दिसतो, रंग काय, डोळे बंद करायचं फक्त. आपल्याला तसं शब्द नको, मी सांगा. आणि गरज पण आहे मी माझी जी नैसर्गिक प्रक्रिया आहे पक्षाची, त्या पक्षाच्या प्रक्रियेमध्ये आपण भंग घालत नाही. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की तो आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसेल पण प्रामाणिक असेल. पण प्रामाणिक असेल त्यांनी तो माणूस जो दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी पळायचं आणि ताकदीने पळायचं. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या
की राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेता होतो. म्हणून जेवढे लोक आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसतील पण प्रामाणिक आहे, तुमची सगळ्यांची मूठ बांधल्यानंतरच इथं महायुतीचा आमदार होईल, अन्यथा तो होऊ शकत नाही. म्हणून निष्ठा आपल्या जागेवर आहे, पण हे सगळं आपल्याला पुढे नेऊन जायला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत संघटनेच्या माध्यमातून त्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे आणि तरच ती गोष्ट पुढे जाऊ शकते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.